ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता प्रियाने मोठ्या हुशारीने कॉन्ट्रॅक्ट पेपरची फाईल कल्पनासमोर आणताच आता एकमेकांच्या प्रेमाची कबुली देत असलेल्या अर्जुनला फोन करून कल्पनाने ताबडतोब घरी बोलावताच जेव्हा आता अर्जुन आणि सायली सुभेदारांच्या घरी येतात त्याच वेळेस कॉन्ट्रॅक्ट पेपर आता अर्जुन आणि सायलीच्या तोंडावरती फेकून आता कल्पनाने सायलीला घराबाहेर काढून भयानक धमाका केलेला असतो. आणि अर्जुन सायलीने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केले असल्याचे सत्य कल्पनाने ते पेपर दाखवत समोर आणलेले असते. आणि त्यामुळे भयानक मोठा धमाका उडून अखेर मधुभाऊ आता सायलीला आश्रमामध्ये घेऊन जाऊ लागतात. आणि त्यामुळे विरह असह्य झालेल्या अर्जुनने मोठा तांडव करून सायलीचा हात आपल्या हातात घेत सायलीला थांबवण्याचा प्रयत्न केलेला असतो. पण कल्पना मात्र काही एक ऐकायला तयार नसते. आणि कल्पनाने आता सायलीला त्या क्षणी घरातून जाण्यासाठी सांगताच अखेर सुभेदारांचे घर सोडून मधुभाऊ हे सायलीला आश्रमामध्ये घेऊन येतात. आणि त्यानंतर मात्र अर्जुन हा कल्पनाला सगळे काही सत्य सांगतो. पण कल्पना ऐकण्यास तयार नसते. तेव्हा शेवटचा पर्याय म्हणून अर्जुन आता अशी कोणती गोष्ट करतो जेणेकरून आता पळतच कल्पना आश्रमामध्ये येऊन सायलीची माफी मागते. आणि सायलीला सत्य सांगून आता सायलीची माफी मागून आता कल्पना ही सायलीला पुन्हा कशी सुभेदारांच्या घरी आणते. आणि सायली आता पुन्हा सुभेदारांच्या घरी येतात. पूर्णाई आता सायलीला कशी अर्जुन सोबतच्या खऱ्या लग्नाबंधनात अडकवते आणि कायमची सायलीला आता पूर्णाची कशी नाचसून करते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यामध्ये आता अर्जुन सायलीच्या बड्डेच्या दिवशी सगळ्यांनी आता मोठी तयारी करून एकदम दणक्यात आणि धूमधडाक्यात असा अर्जुन आणि सायलीचा बड्डे साजरा केलेला असतो. पण आता त्याच वेळेस अर्जुनला प्रेमाची कबुली देण्यासाठी सायलीने कॅफे बुक केलेला असतो. तर अर्जुनने सुद्धा आपल्या प्रेमाची कबुली देण्यासाठी सायलीला हिऱ्याची अंगठी घेतलेली असते. आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमाची कबुली देण्यासाठी अखेर त्या कॅफेमध्ये गेलेले असतात. पण आता अर्जुन हा रोमॅन्टिक मूडमध्ये सायलीला प्रपोज करण्यासाठी उठून उभा राहतो आणि म्हणतो की सायली आय. पण तेवढ्यात अर्जुनचा मोबाईल वाजतो आणि त्या क्षणी कल्पनाने अर्जुनला ताबडतोब बोलावलेले असते. तेव्हा आता कल्पना ही वेगळ्या आवाजात बोलत होती आणि कल्पनाने ताबडतोब कशासाठी बोलावले याचा आता अर्जुन आणि सायलीला मोठा अचंब वाटलेला असतो. इकडे आता अर्जुन आणि सायली एकमेकांना प्रेमाची कबुली देण्यासाठी आणि प्रपोज करण्यासाठी कॅफेमध्ये गेले असल्याचे प्रियाला समजताच प्रियाने अर्जुन आणि सायलीचं सगळं बेडरूम अस्मितासोबत आता पालथं घातलेलं असतं. प्रत्येक फाईल प्रत्येक कागद प्रिया आणि अस्मिताने पालथा घातलेला असतो. आणि अखेर कपाटातून प्रियासमोर ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल बरोबर आलेली असते. आणि ती फाईल कल्पनाकडे देत प्रियाने मोठा घात केलेला असतो. आणि त्याच वेळेस अर्जुन आणि सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असल्याचे पेपर कल्पनासमोर येऊन कल्पनाच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि कल्पनाला राग आलेला असतो. क्षणात सुभेदारांच्या सगळ्या स्वप्नांची आता राख रांगोळी झालेली असते. ज्या सायलीला आपण खरी नाचून मानली ती सायली खरी नाचून नसून अर्जुनने सायलीसोबत खोटं कॉन्ट्रॅक्ट बेसवर लग्न केल्याचे सत्य आता सगळ्या सुभेदारांसमोर आलेले असते. आणि त्यामुळे सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. आणि तेव्हा कल्पनाने आता अर्जुनला फोन करून ताबडतोब बोलावलेले असते. अर्जुन आणि सायली ताबडतोब आता घरी
घरी येताच आता सगळ्यांकडे बघत दोघांच्याही काळजाचा ठोका चुकलेला असतो. आणि अखेर कल्पना अर्जुन सायलीला म्हणते की तुम्ही एकमेकांवरती खरं प्रेम करता का? तेव्हा दोघांनीही होकार दिलेला असतो. पण आता कल्पनाला ते कॉन्ट्रॅक्ट पेपर बघितल्यामुळे राग आलेला असतो आणि हे दोघं खोट्या प्रेमाचं आपल्यासमोर नाटक करतायत हे सत्य आणि हा गैरसमज कल्पनाचा होऊन ताबडतोब ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर अर्जुन आणि सायलीच्या अंगावर उधळत, हे आहे का तुमचं खरं प्रेम? तेव्हा लगेचच ते पेपर बघताच अर्जुन आणि सायलीला सत्य समजलेलं असतं. आणि हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स अर्जुन आणि सायली तुम्ही दोघांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून आम्हाला फसवलं, आमचा विश्वासघात केला आणि अर्जुन तू असं का केलंस असे म्हणत पुढे येऊन जोराने कल्पनाने अर्जुनच्या कानाखाली मारलेली असते. तेव्हा आता सायली ही मध्ये बोलू लागताच बोट करत कल्पना म्हणते की मी माझ्या मुलाला अर्जुनला बोलते, बाहेरच्यांनी आमच्या घरामध्ये बोलण्याचा कुणाला काहीच अधिकार नाही असे कल्पनाने सायलीला सांगत एका क्षणात सायलीला पर्क बनवलेलं असतं. आणि ताबडतोब कल्पना म्हणते की सायली आता तुला या घरात राहण्याची काही गरज नाही. खोटं लग्न करून कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर बनवून तू या घरात आली होती ना, या क्षणी तुझा या घरातील सगळं संबंध संपला. आणि ते ऐकताच सायलीच्या काळजाला मोठा धक्का पोहोचलेला असतो आणि ठेच लागलेली असते. एका क्षणात आईने आपल्याला परक केलं आणि आपल्यासोबतचे सगळे संबंध तोडले. त्यामुळे आता सायलीला खूप वाईट वाटलेलं असतं. आणि अखेरीच आता सायली ही रडतच मधुभाऊकडे बघते. तेव्हा आता मधुभाऊ हे सायलीला म्हणतात की साऊ बाळा चल आता बॅग भर, कपडे भर, आपल्याला येथून जायला हवं. आणि अखेरीच आता लगेचच सायली ही कल्पना आणि पूर्णाईकडे बघते. पण कल्पनाचा राग मात्र आता खूपच वाढलेला असतो आणि कल्पनाने आता काहीही माघार घ्यायला अजिबात तयारी दाखवलेली नसते. आणि अखेर अर्जुनकडे बघत सायली आता पटकन बेडरूममध्ये रडतच जाते आणि तिची कपड्यांची बॅग भरून बाहेर येते. आणि त्याच वेळेस आता कुसुमताई आणि मधुभाऊ हे सायलीला आता त्यांच्या घरी घेऊन जाऊ लागतात. पण त्याच वेळेस अर्जुन हा सायलीचा हात धरतो आणि सायलीला थांबू लागतो. तेव्हा आता सायली म्हणते की नाही अर्जुन सर, माझ्यासाठी तुम्ही अजून घरच्यांना त्रास देऊ नका आणि तुम्ही मला थांबू नका. आता सगळ्यात जास्त तुमचं नातं महत्त्वाचं आहे, त्या नात्याला माझ्यासाठी तुम्ही असे तोडू नका. आणि असे म्हणतच सायलीने अर्जुनचा हात बाजूला करून मधुभाऊंच्या कुशीत रडत सायली आता कुसुमताई आणि मधुभाऊ सोबत आश्रमात गेलेली असते. आणि इकडे अर्जुनचा देखील खूप मोठा नाविलाज झालेला असतो आणि अर्जुनला देखील काहीच बोलता येत नसतं. भरल्या डोळ्यांनी फक्त अर्जुन आता ते बघत असतो. आणि इकडे प्रियाच्या गालात मात्र टोमॅटो फुटत असतात. आणि आज आपण अर्जुन आणि सायलीला त्यांच्या बड्डेचं सगळ्यात मोठं गिफ्ट देऊन सायलीला कायमचं घराबाहेर हाकलवले हे सत्य आता प्रियासमोर येऊन प्रियाला खूप आनंद झालेला असतो. आणि एका क्षणात सायलीचं आता कल्पना आणि अर्जुन सोबतचं नातं तोडून दोघांनाही क्षणात पर्क करून सुभेदारांचे सगळे संबंध सायलीसोबतचे कल्पनाने तोडलेले असतात. इकडे मात्र प्रताप, पूर्णाई यांना खूप वाईट वाटलेलं असतं. पण आता कुणाला काही बोलताच येत नसतं. आणि आता इकडे सगळे सुभेदारांचं घर पूर्णपणे उदास आणि सुनसान शांत झालेलं असतं. इकडे आता दुसऱ्या दिवशी अर्जुन हा कल्पनाच्या बेडरूममध्ये येतो. खरं तर आता कुणाला काहीच करमत नसतं. तेव्हा अर्जुन आता कल्पनाला समजावण्याचा प्रयत्न करू लागतो. कल्पना म्हणते की मला अर्जुन तुझं काही एक ऐकायचं नाही. तू आमच्यापासून हे सत्य का लपून ठेवलं आणि सायलीला खोटं लग्न करून तू सायलीसोबत इथे का घेऊन आलास? तुला जर हे असं करायचं होतं तर आमच्या एवढं जवळ तू सायलीला का आणलंस? आणि लगेचच अर्जुन म्हणतो की बरोबर आहे मम्मा, तुझं बरोबर आहे, पण त्यावेळची परिस्थिती वेगळी होती आणि त्यावेळेस तुम्ही माझं लग्न प्रियासोबत ठरवलं होतं आणि मला प्रियासोबत लग्न करायचं नव्हतं. तेव्हा
कल्पना म्हणते की मग सायलीला असं काय अडचण भासली की जेणेकरून तिला तुझ्यासोबत नाविलाजाने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करावं लागलं अर्जुन. अर्जुन म्हणतो की हे बघ मम्मा, त्यावेळेस मधुभाऊंना जेल झाली होती आणि मधुभाऊंना सोडवण्यासाठी, मधुभाऊची केस घेण्यासाठी कोणताच वकील तयार नव्हता. आणि त्यावेळेस आता सायलीने माझ्याकडे मधुभाऊची केस घेण्यासाठी विनवणी केली. आणि तेव्हा मला आता आपल्याला जर तन्वीसोबत लग्न करायचं नसेल तर आपण जर सायलीसोबत लग्न करून डायरेक्ट घरात आलो तर आता घरच्यांना सुद्धा काही बोलता येणार नाही. आणि 1.5 वर्षानंतर सायली पुन्हा या घरातून निघून जाईल. मधुभाऊ एकदा सुटले की मग सायली निघून जाईल आणि मीही मोकळा होईल आणि सायलीही मोकळी होईल आणि तोपर्यंत तुमचाही राग सगळा गेलेला असेल. यामुळे आम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केले. पण मम्मा, सायली जेव्हा घरी आली ना, त्याच्यानंतर आम्ही एकमेकांसोबत कोणतेही प्रकारचे संबंध ठेवलेले नव्हते. पण हळूहळू सायली या घरच्यांना तिच्या स्वभावाने आता जवळ आणत गेली. तिच्या खरेपणाने, तिच्या माणुसकीच्या नात्याने, तिच्या मनातले आता सगळं खरेपणा सगळ्यांच्या समोर आला आणि सायलीने सगळ्यांना आपलंसं केलं. आणि आज सायली ही सगळ्यांच्या गळ्यातला ताईत बनली होती. आणि आज आम्ही एकमेकांच्या प्रेमाची कबुली देऊन कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सगळे बंधनं तोडणार होतो. आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपवून सायलीसुद्धा कायमची इथे राहणार होती मम्मा. पण त्याचपूर्वी तुला हे सत्य समजलं आणि तू सायलीला घराबाहेर काढलं. तरीसुद्धा आता कल्पनाचं मन काही ऐकायला आणि मानायला तयारच नसतं. आणि कल्पना आता काहीही बोलत नसते. तेव्हा शेवटचा पर्याय आता अर्जुनला सायलीशिवाय अजिबात राहवत नसतं. आणि अखेर अर्जुन हा एक भयानक डिसिजन घेतो आणि अर्जुन म्हणतो की चैतन्य, आता मला जगण्यामध्ये काहीच अर्थ वाटत नाही आणि मला सायलीशिवाय एक क्षणही करमत नाही. असे म्हणत आता अर्जुनने स्वतःला संपवण्याचा डाव केलेला असतो. पण त्याच वेळेस आता इकडे अर्जुन स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करू लागतात चैतन्य मोठ्याने. आता कल्पना आणि पूर्णाईला सगळी हकीकत सांगतो तर पळतच कल्पना आणि पूर्णाई अर्जुनच्या बेडरूमकडे धाव घेतात. पण आता अर्जुन काही ऐकायला तयार नसतो. तेव्हा शेवटी नाविलाजाने कल्पना आणि पूर्णाई या सायलीला घेऊन येण्यासाठी तयार होतात. आणि लगेचच कल्पना ही अखेर आश्रमात जाऊन मधुभाऊ आणि सायलीचे भेट घेते आणि सायलीसमोर हात जोडत आता अर्जुनसाठी आता सायलीला पुन्हा सुभेदारी घरी येण्यासाठी विनवणी करते. पण आता कुसुम, मधुभाऊ हे सायलीला आता पुन्हा सुभेदारांच्या घरी नेण्यासाठी विरोध करू लागतात. तर आता अर्जुन देखील आता आश्रमामध्ये येऊन पुन्हा आता सायलीची माफी मागतो. आणि कल्पनाने सुद्धा आता सगळं काही विसरून सायलीचा सून म्हणून स्वीकार करण्यासाठी तयार झालेली असते. तेव्हा अर्जुनच्या प्रेमासाठी आता कल्पना ही सायलीला पुन्हा कशी सुभेदारांच्या घरी आणते तर पूर्णाई सायली येताच आता अर्जुन आणि सायलीला खऱ्या लग्नबंधनात अडकून अर्जुन आणि सायलीचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर कसे फेकून देते आणि कायमची सायलीला आपली कशी नातसून बनवते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.